मित्रांनो, मी गल्ली आर्टिस्ट कल्पेश आणि आजपासून ब्लॉगचा एक नवीन ट्रेंड. गाडी क्रमांक 3788 म्हणजे गाडी क्रमांक म्हणजे जी आमच्या निखिल केंद्रेची गाडी आहे ती लोकांनी मला कमेंट वगैरे केली, म्हणजे चांगली दिली की कॉंग्रॅच्युलेशन्स तू वगैरे घेतलीस की काय, पण मी घेतली नाही. सो आज जरा आमच्या इकडे आज 21 बीटचा काम आहे. कुणालच्या घरीच होतो, कुणाल पण जरा काम आले आहे. आमच्या घरी जी लेकरं बाळ आहेत त्यांच्यावरती जरा कुणाल जरा आमचा बिझी आहे. तर आज त्याचं संध्याकाळी काम आहे 21 बीटचं. तर संध्याकाळी तर प्रोग्राम आहेच, पण जरा काम चालू असल्यामुळे मला आंघोळीला आता गावची मजा घ्यायची म्हणून आज चाललो आम्ही कालव्यावर आमच्या इंदापूरच्या. तो मी शूट करतोय की आमचा कालवा वगैरे आणि जरा गावची मजा करतोय. तर बघत राहा प्रवास वगैरे कसा तर काय होतं आहे. गाडी क्रमांक 3788 आणि इंग्लिशमध्ये बोललो तर 3788. चला भेटूया. क्रमांक 3788 3788चे मालक निखिल केंद्रे आणि त्याच्यासोबत आहेत आमचे भावेश भोईर, इंदापूर बीटचे मेंटॉर. आणि आता आम्ही निघालो आंघोळीला. भेटूया आपण. पुढचा प्रवास आमचा गावचा कालवाने. आज शुक्रवार असल्यामुळे आज इंदापूरचा बाजार आहे, सो तो पण मी शूट करायला जाता. चला मित्रांनो भेटूया. हे आपण आलो इंदापूरच्या मार्केटमध्ये. प्रॉपर इंदापूर आज बाजार आहे. गाडी क्रमांक 3788. बाजार बघितलं तुम्ही. चालले आता कालव्यावर. जस्ट कालवा शूट करतोय. बघा तुम्ही आता आमच्या इकडे कालव्यावर म्हणजे कसा तरी काय मजा वगैरे करतो. थोडीशी गावची जी आम्ही करतोय थोडीफार ते फक्त सांगायचा प्रयत्न करतोय. बाकी काय वेगळा इंटेन्शन नाही. तर तुम्ही काहीतरी वेगळं समजाल. हे आलो आमच्या कालव्यावर. हा आमचा कालवा. रोड जरा खराबच आहे पण कालवा एक नंबर आहे. जस्ट सी नाव. इंग्लिश में बोले तो दॅट इज दॅट. हा बरीच लोक आहेत. बरीच म्हणजे एकच माणूस दिसतं आणि आम्ही 3 जण आता आलोय. निखिल शेठ नमस्कार. हा बघा हा आमचं धरण थोडंफार. हा भावेश पाणी अडून ठेवलंय ना. हा पाणी हा चमळेवाल्यांनी अडून ठेवलं का पाणी. जस्ट कालव्यावर आलोय. बघताय तुम्ही कालवा आमचा. निखिल शेठ बोला शेठ. काय गडबड शांत शांत एकदम तुम्ही. काय ना शांत. उन्हात अजून आता संध्याकाळ झाली तरी ऊन लागते तुला. भावेश भाऊ नमस्कार. भावेश होईल. चला भेटूया आपण. जरा आंघोळी वगैरे करतो. भेटतो मी तुम्हाला. चला गावची मजा. बऱ्याच दिवसांनी आलोय पोहायला. भेटूया. जोरात. हा कुठे गेला. हॅलो.
आपला भाव कुणाल ब्रो हे कुणाला घेत हे कुणाला घेत निखिल केंद्रे गाडी क्रमांक 3788 सध्या गाडी कोमात आहे. आबा 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 इकडे बघ. तिकडे मोठं आणि तुला पॉईंट येत नाही ना ते काट लागली. 2024 पहिलाच महिना मित्रांसोबत हातपाय हलवतोय. असंच आनंदात राहत राहा, नाहीतर काय होईल माहितीये काय, तुम्ही फक्त आयुष्यामध्ये दुःख 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 करत राहत राहाल आणि आनंदाचे जे क्षण आहेत ते विसरत जाल तुम्ही. तर फक्त एवढंच लक्ष ठेवा, मित्रांची साथ, आई वडिलांचा हात, यांच्या दोघांच्या सहवासात तुम्ही हसत राहिलात ना, आयुष्यात खूप पुढे जाल. फायनली निघालो आम्ही आंघोळी करून. आता निखिल थोडीशी संध्याकाळ आहे, डायरेक्ट रेडी होऊन आता आम्ही वाजवायला जाऊ. आता बोललो ना की आपला प्रोग्राम आहे एकविरा बीट्सचा. कुणाला आहे, निखिल पण आहे आणि सगळे आता सोबतच आहोत. सो आता आपण प्रोग्रामलाच जातो डायरेक्ट. आता चेंजेस वगैरे करून फ्रेश तर झालो आहे, कपडे वगैरे चेंज करून सेटअप वगैरे काढू, कपडे चेंज करून डायरेक्ट मग आता छोटाच प्रोग्राम आहे वरातीचा, बघूया आपण. निघालो आम्ही आता, सेटअप पोचला आपला. हा काय निखिल. चाललो आता आम्ही डायरेक्ट, आणि मी डायरेक्ट शूट करतो आता बँजोचीच. जरा लेट झालो आम्ही, जरा आंघोळीला वगैरे गेलो त्यामुळे. अजय हा एक आमचा मेंबर आलाय. चला निघूया. 100 मीटर अंतरावरच आपलं काम आहे. बाईकने यासाठी चाललो आहे की रोटो घेऊन चाललो आम्ही लोक. सो भेटूया आपण. चला स्पॉटवर पोचलो आहे. सर आमचे कुणाल सर जरा जॉईन करतायत. बोलो शूट काय करायला मिळणार नाही, एक सिंगल रोटो लावला आहे, नंतर आमची रनिंग चालू होईल. कुणाल सर नमस्कार. काय एवढे आमलेत, मोर्याचे रोटोले आमलेत आज. वाढ बघतो कधी चालू. अच्छा असं आहे काय. मग याला पहिले दाखवा. निखिल ब्लॉग मध्ये याला पहिले दाखवा. हा वाट बघतोय कधी चालू होते त्याची. याला ब्लॉग मध्ये पहिले दाखव. मी बोलो काय एवढा आमलेस, तो बोलतो काय माहितीये काय, नाही वाट बघतो कधी चालू द्यायची. बोले याला पहिले दाखव. मग त्या माणसाला कॅमेरा फोकस.
चला आता वाजवतोय आपण आणि चालू होतं आता स्टार्टिंग झालं आता रनिंग चालू होतं ऑटोमध्ये आता हे सगळं चालतंय. कुनू शेट काय ना आता मशीन चालू करते आम्ही. थांब ना तुम्ही मला चालू करू दे. बरं होईल लगेच चालू. बारकी मशीन आहे. फायनली प्रोग्राम संपलाय. कुनू शेटच्या आमच्या घराच्या बाजूलाच प्रोग्राम होता. काय ओके ना? अरे किती अर्धा एक तासाची वरच झाली. स्वतः आता संपला. आता पुढचा शेड्यूल सर काय बोलतात बघूया. तुमच्यासाठी सरप्राईज असेल. आता यांच्यासाठी पोपटी लावणार आहोत आपण. तुम्ही कधी खाल्ली असेल तर नक्की सांगा पोपटी का असते ती. पोपटी आणि पुढे काय तू काहीतरी बोललास ना. पोपटी सोबत काहीतरी होतं ना. पोपटी सोबत कौल फ्राय पण. कौल फ्राय सर बनवत आहेत. बघूया आता. तुम्हाला कल्पेश भाऊ सांगतील. नाही ना भाऊ मी नाही ना आपण जरा नाही ना चालेल. बघूया आपण पुढचं काय होतंय ते. एन्जॉयमेंट करा. हा चला बघूया आता.
चला जरा गडबड चालली आहे आणि आमचे कुणाल मास्टर पोपटीचं त्यांनाच मी दिलं होतं जरा शूट करायला. मी जरा बाहेर गेलो होतो, जरा शूट नाही करायला भेटले. काय ते मसाला वगैरे कसं लावतात ते त्यांनी शूट केलंय. आता तुम्ही बोलाल की बाबा ब्लॉग तू नाही दिसला तिकडे शूट करता, तर त्यांनाच मी शूट करायला सांगितलं आमच्या कुणाल देशमुखला. सर बोला सर. आजच्या काय पोपटीबद्दल? आज पोपटी आता थोड्या वेळून आपला जलवा दाखवूच त्यांना नक्की. नक्की नक्की नक्की. आता ही सगळी हे चालली. आता हे बघा यांनी सरांनी आमच्या फाटी वगैरे आणलीत बघा. आमच्या सरांनी फाटी वगैरे आणली आहेत. आता जो आता पाळा वगैरे लागेल तो आता आणायचा चालू आहे. आता नक्की ऐका, आता शेंगा चोरायला जायचं. चोरींच्या शेंगांची पोपटी एकदम भारी. एक भारी. चालेल चालेल चालेल. चला सर बोलले आता जाऊ. गावची मजा. हा बघा आता ह्या पाळ्यावर आपली जे ना भामरूट भामरूट हा बघा बघा 3788 3788 भामरूटची. अच्छा असं आहे काय? तुला तर माहिती आहे. मला काय मी खातो काय? सॉरी तू व्हेजिटेरियन आहेस ना? हो भावेश शेठ. फक्त तुला शेंगा खायच्या हो शेंगा आणि बटाटे आहेत ना भाऊ मला. चला चला बघूया आता. नाही बघा चला आता चाललो मी जरा शेंगा चोरायला बरं तर नाही वाटत, पण काय आता गावी आल्यामुळे जरा एक नवीन आठवण जरा जुनी. चोरीची म्हणजे भावा हे खाण्याची गोष्ट चोरून खाणं हे काय चोरी, ही मोठी चोरी नाही. हा ते तर आहेच रे. तरी पण रे असं नाही तर लोक काहीतरी वेगळा विचार करतील रे. हे चाललं आता एवढ्या कालोखातून. अच्छा ही सस्ते लेवलची चोरी काय? तुला सांगू ना, चोरीशिवाय पोपटीला टेस्ट येतच नाही. अच्छा पोपटीला टेस्ट काय चोरीशिवाय येणार नाही, कारण का आपण त्यात मुरलोय ना. अच्छा असं आहे काय विषय? आता हे बघा बऱ्याच काळोखातून चाललोय आम्ही लोक. गाव साईडला बोलायला गेला चोरीची कोंबडी, चोरीच्या शेंगा, बरंच काय चोरीचे आंबे. बरंच हा बघ याला पेंडा पाहिजे. पेंडा पाहिजे टाकायला. हो हो तू आता फ्लॅश बंद करा सगळ्यांनी. हो फ्लॅश बंद करू. बघा आता फ्लॅश बंद करा सांगितले. हिरव्या दिसतात ना, सुक्या नका काढू, एवढंच करा. कवड्या पण येत जास्त आवाज नका करू. हे बघ कुणाल कोण लिहितो तू काय शूट करायचं काम कर. आम्ही बघतोय ना कुठल्या गाडीचं कुठल्या नाही. तू कशाला काही करतोस? ह्याचं एक निखिलचं काहीतरी वेगळंच असतं. ते एवढा काळोखाचा विषय आहे, आम्हाला भीती नाही काय नाही. ह्या बघा शेंगा अशा काढतोय. कशा दाखवा जरा. आता एवढ्याच काढलेत आताच्या. आता सगळे घुसवलेत, अशी माणसं घुसवलेत शेतात. आपल्या मला आहे ना तिकडे दाखवते बघ. चला बघा आता कशा शेंगा चोरायच्या पटापट काय बोलायचं नाही, फक्त कुठत जायचं. ह्या अशा चवली रात्र आपल्याला ह्याच्यावरच घालवायची. या तुम्ही पण कधी आमच्याकडे आलात तर पोपटी खायला नक्कीच सगळ्यांनी. चोरीचं काम नाही हा पहिली गोष्ट. खरं म्हणजे आपलाच टाकाचं शेत. हा आपल्याच म्हणजे रिलेटिव्ह मध्ये शेत आहे, त्यातनं चोरी करायची. हा सांगून केलं तर मनासारखं खायला भेटत नाही. हा ते चल 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 खाली बस. फ्लॅश बंद कर, कोण आलं तर वाट लागेल. शेंगा विंगा तर हे लोक चोरी करतायत. चोरी म्हणजे कुणालच्या आपला जो कुणाल देशमुख आहे कुंदूच्या काकाचं शेत आहे, पण त्याला मजा येते. तो बोलतो विचारून खाण्यापेक्षा जरा बोलतात ना खायची गोष्ट आहे तर जरा चोरी करून जरा कल्पेश खाऊया पोपटीला, तर मजा आहे जरा त्याला. सर्वात जास्त शेंगा तर त्याने ह्या काय पिकलेल्या काढल्यात सगळ्या. मग तो तेच बोला तसे काढायचे काय. हा बघा याला बोलतात शेंगा. तर चाललो आता आम्ही. मोठ्या मोठ्या ढेंगा टाकत. आता मी तर पळतोय झाल्यानं. तुम्हाला काय माझ्यात आता पळायची कॅपॅसिटी नाही. तुम्हाला काय तुम्ही पळाल लगेच. आजकालची कवली आजकालची कवली. आम्ही लोक तू जून आहेस? आहे. मग कुणाला दाखवतो मी तुम्हाला. कुणाला आमचा शेंगा बघा कशा काढतोय. शेंगा बघ. मॅन फ्रॉम इंदापूर आमचा. या बघा एवढ्या शेंगा काढले जातात. निघतो आता आम्ही लोक गप्प पोपटी लावायला. पुढची पोपटी कशी लागते ती कळवतो. निखिल तर दिसतच नाही. एवढ्याच्या शेंगा राहिल्या. गप्प चवळीच्याच फक्त शेंगा काढल्या. घेवड्या विड्याच्या शेंगाने आम्ही काढल्या. एवढी पाळायची कॅपॅसिटी नाही. सर चला बस झाल्या आता. येतो. चला सर. चला तुम्ही पायाखाली बघा, मोबाईल मध्ये नका बघू. नाही हो सर खालीच बघतोय. त्या टॉर्चवरच बघतोय, फ्लॅशवरच बघत चालू आहे. निखिल हा काय निखिल पुढेच आहे आपल्या. निखिल केंद्रे. ओ निखिल केंद्रे जरा मागे तर बघा. या ना. आहेत. मला फ्लॅश लावणारा माणूस आहे. कुणाल सर आमच्या मागेच आहेत दोघं. भेटूया आपण. फायनली आम्ही आलो आता जागेवर.
जिकडे आपण पोपटी लावतोय. हा बघा आमचा कुणाल पोपटी वगैरे. लावण्यासाठी मेन वस्तू लागणारी म्हणजे तो तुमच्या आमच्या गावीच भेटतोय फक्त तो भांबरूट. भांबरूड मुंबईमध्ये वगैरे शोधून दाखवा, पुण्यामध्ये शोधून दाखवा. नाही नाही आमच्या इथंच भेटतो. ही बघा आमची पोपटीची तयारी चालली आहे. ब्रो सध्या जरा ऐक ना, मी काय बोलतोय, मडक्यात का नाही लावतायस पोपटी? मडक्यात विषय काय माहितीये का, अर्धा तास थांबणार की तू 15 मिनिटात होते ते बघणार. नाही बाबा 15 मिनिटात बघ जरा, कारण आता टेस्ट बघायला गेलं तर दोघांची एकच आहे, कारण का मडक्यात टाइम लागतो शिजायला आणि डब्यामध्ये फास्ट होते. अच्छा अच्छा अच्छा. दोघांची टेस्ट सेम. आणि आज व्हेज वाल्यांसाठी मेनू काय, माझ्यासाठी मेनू काय स्पेशल? शेंगा तर बघितला, आणि दुसरा बटाटी हा 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 रोस्टेड पोटॅटो. रोस्टेड पोटॅटो आहे आज. आणि त्यात शेजवान. आज रोस्टेड पोटॅटो आणि त्यात काय प्लस शेजवान. मजा आहे, म्हणजे मजा आहे मजा आहे मजा आहे. बघूया आपण पोपटी वगैरे कशी होते ती. आता आपण भांबरूट तर लावलाय, आता मस्त मीठ मारूयात, कारण का शेंगा एकदम तडतडीत लागल्या पाहिजेत. आणि खरं मेन गोष्ट म्हणजे पोपटीसाठी जाडा मीठ लागतो, पण आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आपण बारक्या मीठाने काम भागून घेतोय. चला शेंगा काढा. डब्बा पूर्ण भरून झालाय. कुणाल देशमुख आमचे संघ मालक, आई एकविरा बिडशे. आता झाला, आता आपला भांबरूट भरला की आपण तिकडे जायचं. आपल्याला कौल शोधायचा अजून एक आपल्याला, कारण अजून कौल फ्राय पण करायचं, विसरू नकोस. अरे सॉरी, कौल फ्राय पण बाकी आहे. अजून एक मेनू बाकी आहे आपला. चला फायनली आपला भरून झालेला आहे. यस चला. मयुरेश सर हे एकविरा बिडशे काय कीबोर्ड मास्तर, हे आमच्या मोर्याचे रोटो मास्तर. स्वतः मी आता दाखवतो भांबरूटचा जो पाला आहे तो पण आपण लावलाय. डब्बा दाखवतो आणि मग डायरेक्ट मग आता आपल्याला हे काय करायचं आहे, मग डायरेक्ट तिकडे जाळायला जाऊ. तिकडे डायरेक्ट जाळायला जायचं आहे. एक सेंदामध्ये दाखवतो. तरी निखिलवर असं चाललंय की म्हणजे ते इड्यांची जत्रामध्ये नाही काय त्या पॅडीला तो सांभाळत असतो, तसा तो मला निखिल सांभाळतो. माझा खरं सांगायचा असा विषय आहे सध्या. बिचारा आपल्यासाठी बरंच काय करतो, मस्करी करतो थोडीफार, त्याची मजा येते. कारण माझा एक रूल्स आहे की जर माणसं तारीफ करायला लागलो ना तर माणूस नेहमी, कोणताही माणूस असतो तो झाडावर चढतो. त्यापेक्षा त्याला खालीच म्हणजे बोलतात ना आपल्या सोबत ठेवलेलं चांगलं. डोक्यावर ठेवण्यापेक्षा सोबत घेऊन चालण्यात मजा वेगळी असते. हा भांबरूट पोपटीची मागे तयारी चालली आहे. कुन्नू पोपटीची पूर्ण तयारी करतोय आमचा. तुम्हाला दाखवतो कसं काय तयारी वगैरे, पूर्ण फाटी वगैरे सगळे आणले. ही बघा शेट आमचे करतायत सगळे तयारी व्यवस्थित. निखिल पण मदत करतोय. हा आणि एक आपला मुलगा येतोय, तो कौल घेऊन येतोय. आले ते पण कौल घेऊन आले वाटतं. आज कौल फ्राय हा नवीन हे दाखवतो तुम्हाला काय विषय असतो काय नाही ते. आता कसं प्लॅटफॉर्म पडली सर्व काय दिसणार. पोपटीची तयारी जोरात चालली. हा गवत कोणी कुठून पिटून ठेवला होता की काय? आगीने तरव्यासाठी. आई हिशोबाने तो आपण पोपटी नाही करतोय. आता कुठला आता काय काटण लावते ते पावसाला चालू. हो तर मला वाटलं ते ह्याच्यासाठी की काय स्टॉक करून ठेवायला लागतो, नंतर हिरवलीत काय भेटत नाही. अच्छा असा विषय आहे काय? बघा विषय बघा. ही आपली पोपटीची तयारी. आणि ए आपलं हे काय मयुरेश, हा मयुरेश आमचा विटा घेऊन आलाय. बघा या 2 विटा आणल्या मयुरेशने. ते कौल फ्रायसाठी. कौल कुठे आहे? कौल दाखव. कौल थांबा, कौल पण दाखवेल तो. कौल फ्राय पण कसं आहे ते आता दाखवतो मी तुम्हाला. निखिल बाई जोरात आमची थंडीने झाले तर उदासते. थंडीने फार थंडी आहे. काय तुम्ही सर 18 कौल. हा बघ मास्तरांनी, आमच्या मयूर मास्तरांनी कौल आणलाय. तिथे चिकन ठेवायचं आणि मग खाल्ला आग लावायची. चिकन मग शिजतो. चिकन ठेवायचं आणि मग खाल्ला आग लावायची. चिकन मग शिजतो. हा आठवण आली बाबा. चाहोगे तुम जैसा हो जाऊंगा वैसे. काय नाही होऊ शकत. चला मास्तर आता तुम्ही आग लावायची
सुरुवात करा इकडनं, तोपर्यंत आम्ही दुसरी तयारी करतो. आग लावू आम्ही. पकड रे निखिल जरा, आग लावू दे. कॅमेरामॅन निखिल केंद्रे, कॅमेरामॅन निखिल केंद्रे सोबत आता चांद नवाब. आज तक नाही, चांद नवाब नको. माझी साय आहे, माझी साय. हा ते लावू का रे आग? लावू ना. कुणू इथं पेंड, इथं पेंड, कुणू इथं पेंड. अहो इथं नाही. थोड्याच वेळात सगळी जवळ आहेत. जवळ म्हणजे भाई लय बरं वाटलं. आता 2 मिनिटात सगळी लांब पलतील हे नक्कीच. पोपटीला सुरुवात झाली, पोपटीला सुरुवात. काय नाही खात तर नाही नॉनव्हेज. ते शेंगाने काय रे, मला बटाटे वगैरे खायला आलोय. खूप चांगला कंटेंट आठवला आता. कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने व्हावे. खरंच पुन्हा तीच सिच्युएशन आली की आज गावाकडे आलो बऱ्याच दिवसांनी, म्हणजे बऱ्याच टाईम आलो आहे असं नाही, पण आज जी मजा पाहिली पुन्हा एकदा. म्हणजे नेहमी पाहत असतो एक्युरा बिट्सकडे आलो की मी नेहमीच पाहत असतो ती कुणालकडे आमच्या आलो की. ॲक्च्युली त्याच्याने माझं नातं आयुष्यात मला कधीच कळलं नाही. तर आता काय पुढे बोलू. आता जी कौल फ्रायची जी आता तयारी चालली आहे ती तुम्हाला दाखवतो की आपल्याकडे कौल फ्राय वगैरे कसा बनतो ते. अरे रे रे, भावाला आता चिकन खायचं आहे तर काम करणार. मी तर काही खात नाही, फक्त एक हाऊस आमचा निखिल केंद्रे आलाय, कुणाल भाऊ आलाय. हा तर नेहमीच असतो. निखिल आज पहिल्यांदा आल्या. पण मी खाल्ले, पण गावी नाही. गावी नाही, त्याच्या गावी नाही खाल्ले. मुंबईला कुकर मध्ये खाल्ले. नाही रे भावा, मग बनवल्या ना गल्लीत. गल्लीत कारे फाटकात भावा, फाटकातली मजा वेगळी भावा. गावी फक्त पोपटी खाल्ली. भावी गावी पोपटी बरोबर कौल खाल्ली. फ्राय बघ गावचं. मी खात नाही म्हणून आता काय ये ना उचल हे. शी, मी नाही खात ना भावा. ही नको बोलू यार, खात नाही तरी तर तर काय कर. नाव नको ठेवा आमच्या हा, चला चला आता गपरा. कौल फ्राय आपला झालाय मोस्ट ऑफ. कुणाल मास्तर झालंय काय? कुनो 60% निखिल वाटतं इकडनं हात टाकून पाहिलं एक पीस फेवरेट फेवरेट वाटत जातो असा बघतोय चाल्या. चव दाखव कशी आहे. चिकन आहे. नाही मग निखिल ना आज आजच्या आमचे हा माझा स्पेशल गेस्ट आज 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 हा मान तुलाच आहे. चव कशी आहे ते सांग चल. म्हणून मग आपण पोपटी बघू. शिजले पहिला शिस्त का अजून चालू आहे आता. तुला चिकन मधला माहित नाही ना, म्हणून तुला विचारला ना साल्या. बोलायचं नाही. म्हणून विचारला ना तुला. भावेश आपल्या पोपटीच्या तयारीला तू लागला. बटाटे हा बघा हा आमचा भावेश, तो तिकडे पोपटीचं हे करतोय. ही बघ आपली पोपटी लावले, भावेश करतोय पोपटीचा. ही बघा आमची पोपटी झाली. आमरूट काढू दे. आधी आपण पसरवणार कशावर? गवत हातरायचं. अच्छा गवत हातरायचंय काय? गावची मजा. चला काय पेंडा घे आपला हा गवत सुकावला. गवत या बघा कसा हा भांबरूट वगैरे. ही असते पोपटी. अंडी वगैरे दाखव रे कोणू. अंडी वगैरे आता वतल्यावर दिसतील. वतलं वगैरे दिसेल. चाय चाय मारलास तर तुला दिसेल. हा बघा इकडे या कोपऱ्यात आहे तू. हा बघा अंडा दिसला दिसला दिसला. सगळं काय दिसणार. सगळं काय दिसणार. देणार. त्यांना सगळ्यांना येणार. सर आमच्या जोरात आहेत. आमचे मेन आजचे हिरोच तेच आहेत. चला पोपटीचे हिरो आमचे कुणाल मास्तर. आजची पोपटी बघा भावनो. पोपटी मजा 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 मजा. पडेल सगळा. हे भांबरूट काढा. काळा भांबरूट काढ बाजूला. भांबरूट करपलाय सगळा आतून. ज्या भांबरूट पोरींसारखा नको काढू. पटापट काढ. हा बटाटी व्हेज 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 बटाटी आली. जर वरती कर वरती कर. फ्राय लगेच इकडे कुणाल सर आमचे. ही नवीन पद्धत रे कुणू. डब्बा पकडायची.
हँगलोज लय भारी आहेत तुझे. बाय बँड्रासेली बाय बँड्रासेली बँडरचे आहेत का आपले हँगलोज. चला 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 पोपटी आता पोपटी आणि कौल फ्राय मग दाखवतोय. चल निखिल चल एक टेस्ट कर. चल कुठला तरी तुझा आवडता पीस टेस्ट कर लवकर. चल आता एंड व्हायची वेळ आली. चला चला. कलीची खातोस काय? पीस बोललाय तो, कलीची नाही. हा खा. चल काय खाल्लंस? आता खाल्लं ना त्यांनी, त्याची मजा अशी म्हणजे तुझ्या हा 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 सोयामी सो यम्मी मजा. लिटरली मस्त लागलं. हा दॅट इज दॅट. दॅट इज दॅट. चला दॅट इज दॅट. पत्या पत्या लिटरली मस्त आलं बघ. भावनो चला जातात आम्ही खातोय वगैरे. पोपटी दाखवली तुम्हाला. पोपटी दाखवली. एंड थोड्या वेळाने केलं खाऊन वगैरे. त्यात काय मी जे बोलायचं आहे ते बोलेलच. बस ब्लॉग तुम्ही असाच बघत राहा माझा आणि असाच सपोर्ट पाहिजे. आज एंडला नाही, एंडच्या अगोदरच सांगतोय तुम्हाला. चला भेटूया. चला मित्रांनो निखिल पण गेला मुंबईला. मी पण चाललो उद्या सिन्नरला. तर आपल्या ब्लॉगचा मी एंड करतोय. ब्लॉग एंड करायच्या अगोदर बरीच लोक आहेत ना बोलत असतात की बाबा काय माझ्या आयुष्यात चाललंय, काय माझ्या आयुष्यात चाललंय. तर बघा त्यांना एकच म्हणेल की कधी कधी ना कधी कधी देव आहे ना तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण देवाला तुमची मनस्थिती बदलायची असते. बस एवढंच बोलून मी माझ्या ब्लॉगची सांगत आणि एंड करतो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.